गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूप छान जाणार आहे. चला तर मग माझ्यासोबत सकाळची सुरुवात करूया. सकाळची सुरुवात ही बदाम खाण्याने होते. सकाळचे मी 2 तरी बदाम खाते मुलांसोबत, कारण चांगले असतात ते आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी. सकाळची सुरुवात तर छान झालेली आहे. बघूया आता 6 ते 11पर्यंतचं माझं सकाळचं रुटीन कसं असतं हे मी शेअर करणार आहे. नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी पुरी भाजी बनवते. तर भाजी बनवून झाली आहे, अजून पुऱ्या बनवायच्यात मला. मुलांना शाळेला आज टिफिनमध्ये पुरी भाजी देते आहे. दाखवते मी तुम्हाला भाजी किती छान झाली. भाजीची रेसिपी काय मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आली, पण पुरी शेअर करणार आहे. हे बघा, पुरी भाजीची भाजी छानपैकी अशी शिजती आहे. इकडं दूध तापले आणि इकडं तेल छान असं कडकसं तापले. इकडं पिठाचे गोळे करून ठेवलेत पुरी करण्यासाठी. आता इथं पुरी लाटून घेते. तर आता गोळे करून घेते पटपट. जरा बाय परी. तर आत्ताच पुरी भाजी झाली आणि टिफिन वगैरे भरला, मुलांचं सगळं आवरलं. आता गेली आहे परी. आता घरातली सगळी कामं करायची आहेत. आता A to Z कपडे, भांडी, फरशी सगळी, आता झाडूपासून सगळं राहिले. आता हे सगळं करते आणि माझं सकाळचं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत मी शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. मुलांचं आवरून दिलं ना स्कूलचं सगळं, मग थोडासा टायमिंग मला मिळतो. त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरून घेते. त्यानंतर मग घरातल्या गोष्टी आवरायला घेते. आता मी कपडे मशीनला टाकून देते, कारण खूप कपडे आहेत आणि मशीनमध्ये कसं कपडे चांगली अशी सुकून येतात, म्हणजे पाणी अजिबातसुद्धा राहत नाही त्याच्यामध्ये. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे कपडे लगेच सुकतात, म्हणून मी मशीनला सध्या तरी कपडे धुते आहे. आणि आता मशीनला कपडे टाकलेत. त्याच्यानंतर आता झाडू पण मारायचा आहे घरामध्ये, बाकीचं सगळं आवरायचं आहे, फरशी पुसायची आहे, बाथरूम क्लिनिंग करायचं आहे. पहिल्यांदा तर मी आता ना झाडू मारून घेणार आहे सगळ्या घरामध्ये, कारण झाडू मारल्याशिवाय मला काही सुचतच नाही. स्वच्छ असेल ना मग बरं वाटतं, नाहीतर मग पायाला ती सगळी माती वगैरे लागली ना तर खूप असं किचकिच वाटतं, चांगलं वाटत नाही. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना डेली फरशी पुसलीच पाहिजे, कारण आहे ना जास्त अशी फरशी बुरशी लागल्यासारखी होते किंवा चिकट चिकट होते, धूळ पण येत असते जरा घरामध्ये. आणि त्यामुळे ना असं घरात फ्रेश वातावरण राहावं पावसाळ्याचं, त्याच्यामुळे ना डेली फरशी पुसायची. कापूर घरामध्ये असेल तर कापूर जाळायचा, अजूनच फ्रेश वाटतं. धूप असेल तर धूप लावायचं. माझं हे ना काम सतत चालू राहत असतं, त्याच्यामुळे ना हे असं सकाळचं रुटीन असतं. मुलं गेल्यानंतर ही सारी छोटी मोठी कामं असतात ती करावी लागतात. साहेबांनी देवपूजा केली तर ठीक, नाही तर मग ती पण देवपूजा मला करावी लागते. आणि पुढे मी देवपूजा पण तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिल्यांदा आता ही सगळी घरं झाडून घेते. हॉल पण माझा झाडायचा राहिला होता, तर तो हॉलसुद्धा आता मी झाडू काढते, कारण सोफ्याखाली इकडे तिकडे बराचसा असा कचरा असतो आणि त्यामुळे सगळं क्लीन करायचं असतं. तर आता झाडू मारते आणि त्याच्यानंतर मग साहेबांना नाश्ता द्यायचा आहे, कारण ते घरीच आहेत आज आणि घरून त्यांचं होमवर्क झालं ऑफिस वर्क चालू आहे. तर त्यांना नाश्ता देते पुरी भाजीचा आणि त्यानंतर मग माझी बाकीची कामं करते. तर आता मी ना फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर आता मी पहिल्यांदा देवपूजा करायला घेतली आहे. देवपूजा
माझी रोजची अशीच असते, काहीही बदल नसतो, सेम टू सेम अशी देवपूजा असते. मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केली आहे, पण खूप जणींना माझी देवपूजा खूप आवडते. तुमचं डेली पूजेचं रुटीन शेअर करा, तुम्ही पूजा कसे करता, पूजा करताना गंध लावायचा, अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या. मला छान वाटलं, अशा छान छान कमेंट करता तुम्ही ना, मस्त वाटतं. अजून छान छान कमेंट केलं ना, अजून ब्लॉग बनवायला अजून उत्साह येतो आणि छान वाटतं. तुमच्या कमेंट्स वाचून खरंच भारी वाटतं. आणि लाईक नक्की करत जा व्हिडिओला, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि चला आता छान छान अशी देवपूजा मी करून घेतली आहे. चला आता कपडे पण झालेले आहेत मशीनमधली, आणि मशीननी अलार्म दिलेला आहे. तर आता मी ना कपडे सुकायला घालते. पावसाळ्यामध्ये जेवढे जास्त होईल ना तेवढे लवकर कपडे धुवून टाकलेली बरी पडतात. कारण जास्त जाड जर कपडे असतील ना, जसं जीन्स किंवा शाळेच्या ज्या पॅन्टी असतात मुलांच्या त्या, किंवा असं जास्त काही जाड कपडे असतील तर ते लवकर सुकत नाही. त्याच्यामुळे लवकर धुवून टाकली ना की दिवसभरामध्ये किंवा रात्रभरामध्ये, म्हणजे दिवस आणि रात्र ह्या दोन्हींमध्ये कपडे चांगले सुकून जातात. आणि मशीन आहे त्याच्यामुळे काही दिवसभरामध्ये 5-6 तासात चांगले सुकून जातात कपडे. एवढं काही टेन्शन राहत नाही. हाताने जेव्हा मी कपडे धुवायची ना तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. मी खूप वर्ष हाताने कपडे धुतलेले आहेत. आत्ता उगाच मशीन आहे म्हणून मला इतकं काय वाटत नाही. नाही तर हाताने सुद्धा कपडे धुवायची मला सवय आहे. मला प्रत्येक गोष्टीची सवय आहे. असं नाही की मशीनमध्येच कपडे धुतले तर चांगले निघतात, हाताने निघत नाही असं नाही. उलट हाताने कपडे खूप छान निघतात. पण आता आहे म्हणून मग मी मशीनमध्ये धुते. आणि चला आता कपडे खूप होते आज, आणि आता सुकायला घालते. आणि ही पिठाची पिशवी बघताय, तर पिठं दळून आणली होती मी महिन्याभराची, तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलीच होती मागच्या. तर तीसुद्धा सगळे धुवून टाकले. 2 दिवस झाले ही पिशवी धुवून टाकली, पण ती काय आतमधून सुकत नाही, तिला उलटी सुलटी करून सुकवावी लागते. आणि ही अशी कामं माझी सकाळची रुटीनमध्ये असतात, वेगवेगळी कामं. कधी भाजी संपली तर भाजी पण डबल करावी लागते, चपातीचं पीठ संपलं तर भाकरीसुद्धा करावी लागतात. असे एक्स्ट्राची कामं असतातच. आणि मध्ये आधी परत काही काम आठवलं, किंवा आपलं स्किन केअर असेल, किंवा एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल तोही असतो, किंवा एडिटिंग करायचा राहिला असेल तर तोही असतो. शॉर्ट व्हिडिओ असतात, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करायचे असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि ही सगळी कामेसुद्धा ना ह्या टायमामध्येच, म्हणजे कपडे वगैरे धुवून झाली ना त्याच्यानंतर मग मी करत असते. आता सगळी कपडे मी सुकायला घातलेली आहेत. कपडे सुकायला घालायलाच मला बराच वेळ गेला, कारण कपडेच आज जास्त होती. आणि त्याच्यानंतर आता मी आहे ना जी किचनवरती भांडी पडली होती का, ती भांडीसुद्धा आता मी क्लीन करायला घेतली आहे. तर सकाळच्या वेळेला सगळं किचन क्लीन असलं ना, दुपारी मुलं आली की परत त्यांना खायला करून द्यायला खूप म्हणजे असं चांगलं वाटतं. नाही तर मग सकाळचाच तो राडा किचनवरती ठेवायचा, दुपारी पुन्हा त्याच राड्यामध्ये स्वयंपाक करायचा, मला बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मी आहे ना सकाळचं सगळं क्लीन करून ठेवत असते. आणि दुपारी फक्त मुलं आली की चपाती वगैरे करून द्यायची, किंवा काय त्यांना वेगळं खायचं असेल तर तेवढं सगळं करून द्यायचं. पुन्हा ती दुपारची भांडी घासायची, पुन्हा संध्याकाळी तेच रुटीन, स्वयंपाक, भांडी, खाणं पिणं तेच सगळं, म्हणजे असं दिवसभर सारखं तेच चालू राहतं. आणि तरीवर परत आपल्याला बोललं जातं की घरात असून काय करते. पण बायकांना घरामध्ये खूप सारी कामं असतात, बारीक सारीक कामं असतात, ती दिसून येत नाहीत आणि त्या करतात, त्या दाखवत नाहीत मी हे केलं ते केलं, पण भरपूर सारी कामं असतात. चला आता भांडी वगैरे सगळी क्लीन केलेली आहेत मी. आणि मला ना फ्रीज पण लवकर क्लीन करायचं, पण म्हटलं की भाजीपाला सगळं घेऊन आले ना त्याच्यानंतर फ्रीज क्लीन करता येईल. आता मध्येच क्लीन केलं ना की अवघड होईल. आता बर्फसुद्धा खूप साठला, एवढ्यात आहे ना माझ्या फ्रीजमध्ये बर्फ खूप होतो आहे. आणि तो बर्फ सारखा 8 दिवसाला मला वितळावा लागतो आहे. ते एक टेन्शनच वाढलेलं आहे. चला आता बेसिन क्लीन केलं, जे टॅप आहेत ते सुद्धा क्लीन केलेले आहेत. आता शेवटचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे रांगोळी. तर आता बाहेर रांगोळी काढणार आहे. खूप दिवस झाले मी रांगोळीच काढली नव्हती बाहेर. आणि म्हणजे रांगोळी काढली होती पण डेली काढली नव्हती. आता ती रांगोळी पुसून दुसरी रांगोळी आता मी काढून घेणार आहे. कारण
रांगोळी दारामध्ये असली की कसं चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि जे कोणी आपल्या घरामध्ये एंटर करताना तर म्हणजे कुणीही असू दे, त्यांच्या मनामध्ये जर वाईट विचार असतील ना, ते तिथल्या तिथूनच वापस माघारी जातात, आपल्या घरापर्यंत येत नाही. आपल्यापर्यंत त्या निगेटिव्हिटी किंवा ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे दारामध्ये रांगोळी नक्की काढावी, आवर्जून काढावी. म्हणून मग मी जसं मला होते तशी रांगोळी मी काढत असते. रांगोळ्या मला खूप छान छान येतात. काही काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले, दिवाळीच्या वेळेस, गणपतीच्या वेळेस, वेगवेगळे काही फेस्टिवल असतात त्यावेळेस मी ना खूप छान रांगोळ्या काढत असते, तुम्हाला दाखवत पण असते मी. आणि हे असं माझं सकाळचं 6 ते 11पर्यंत हे माझं रुटीन चालत असतं छानपैकी. आता उंबरा पण पुसून घेतला होता, त्याची पण पूजा केली, नमस्कार केला. आणि असा होता आजचा सकाळचा मॉर्निंगचा दिवस. आता जो व्हिडिओ बघितला ना, तो व्हिडिओ सकाळचा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ आहे. आणि सकाळचं माझं रुटीन असंच असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला कसे कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा, तसे व्हिडिओ मी नक्की बनवेन.